हरे कृष्णा. आपल्या सर्व भक्तांचं हा जो आपला साप्ताहिक कार्यक्रम आहे, दैनंदिन जीवनामध्ये भगवद्गीतेचे 108 महत्वपूर्ण श्लोक या शृंखलेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या या शृंखलेतील 33वा दिवस आणि त्या 33 दिवसामध्ये आज आपण करणार आहोत चौथ्या अध्यायातील 8व्या श्लोकाचं अध्ययन. ज्यामध्ये आपल्याला कळतंय की भगवंत जे आहेत, भगवंत अर्थात भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराचे खरे प्रयोजन काय. तर आपल्या सर्व भक्तांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. हरे कृष्ण. मग आज आपण हा श्लोक सुरू करूया. 33वा श्लोक भगवद्गीता. माझ्या मागे आपण बोलू शकता. 8वां श्लोक 33व्या सत्रामध्ये. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मस्थानार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हरे कृष्ण. अनुवाद. भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दृष्टांचा विनाश करण्याकरिता. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. त्यात वाचूया आपण श्री प्रभुपादजींच्या द्वारे. भगवद्गीतेनुसार साधू म्हणजे कृष्णभावित मनुष्य आहे. एखादा मनुष्य धार्मिक आहे असे दिसू शकते, पण जर तो कृष्ण भावनेच्या गुणांनी संपूर्णपणे युक्त असेल तर त्याला साधू समजले पाहिजे. आणि जे कृष्ण भावनेची मुळीच पर्वा करत नाहीत त्यांना दुष्कृताम हा शब्द लागू पडतो. असे दुष्ट किंवा दुष्कृताम लोक भौतिक शिक्षणाने जरी विभूषित असले, त्यांचे वर्णन मूर्ख आणि मानव जातीतील अत्यंत निकृष्ट म्हणून करण्यात आले आहे. परंतु जे पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहेत, ते जरी अशिक्षित किंवा असंस्कृत असले तरी त्यांना साधू म्हणून मानले पाहिजे. नास्तिक लोकांबद्दल सांगावायचे तर ज्याप्रमाणे रावण किंवा कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांना अवतरित व्हावे लागले, त्याप्रमाणे नास्तिक लोकांचा विनाश करण्यासाठी स्वतः अवतरित होण्याची अवधान आहे. असुरांचा विनाश करण्यास समर्थ असे भगवंतांचे अनेक प्रतिनिधी आहेत, परंतु आपल्या अनन्य भक्ताच्या सांत्वनार्थ ते विशेष करून अवतरित होतात. कारण असुरी लोक भक्तांचा नेहमी छळ असतात. एखादा भक्त जरी असुरांचा नातलग असला तरी असुरांकडून त्या भक्तात छळ होतो. प्रल्हाद महाराज जरी हिरण्यकशिपूचे पुत्र असले तरी त्यांच्या पित्याकडून त्यांचा छळ झाला. श्रीकृष्णांची माता उकी जरी कंसाची बहीण असली तरी तिचा आणि तिचे परशुदेव यांचा कंसाने एवढ्याचसाठी छळ केला की त्यांच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म होणार होता. म्हणून भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले. पण दोन्ही कार्य त्यांनी याच वेळी केली. यास्तव या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भक्तांचा उद्धार आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरिता भगवंत विविध अवतार धारण करतात. कृष्णदास कविराकृत चैतन्य चरितामृतात खालील श्लोकामध्ये अवतार विषयक तत्वांचा सारांश दिला, जो मध्य लीलेमध्ये दुसऱ्या अध्यायातील 263 आणि 264वा श्लोक आहे. सृष्टी हेतु येई मुळे प्रपंचे अवतरे, तेई ईश्वर मूर्ती अवतार नाम धरे, मायातीत परव्योमे सबार अवस्थान,
विश्वे अवतरी धरे अवतार नाम. अर्थात काय? तर भौतिक सृष्टीत प्रकट होण्याकरिता भगवत धामातून भगवंतांचा अवतार होतो. याप्रमाणे भगवंतांचे जे विशिष्ट उत्तीर्ण होते यालाच अवतार म्हटले जाते. असे अवतार भगवत धामात परव्योमात स्थित असतात. ते जेव्हा भौसृष्टीत प्रकट होतात तेव्हा त्यांना अवतार म्हणून संबोधले जाते. पुष्पावतार, गुणावतार, लीलावतार, शक्त्यावेश अवतार, मन्वंतर अवतार आणि युगावतार असे अवतारांचे विविध प्रकार आहेत आणि ते सर्व संपूर्ण विश्वांमध्ये ठराविक वेळी अवतरित होत असतात. पण भगवान श्रीकृष्ण हेच आद्य पुरुष आहेत आणि तेच सर्व अवतारांचे मूळ आहेत. भगवान श्रीकृष्ण आपल्या विशुद्ध भक्तांच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी विशेष करून अवतरित होतात. हे शुद्ध भक्त भगवंतांना त्यांच्या मूळ वृंदावनांमध्ये पाहण्यास अत्यंत उत्सुक असतात. म्हणून कृष्णावताराचे मुख्य प्रयोजन त्यांचे अनन्य भक्तांना संतुष्ट करणे आहे. भगवंत सांगतात की ते प्रत्येक युगात अवतरण होतात. यावरून दर्शित होते की कलियुगातही ते अवतरित होतात. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे कलियुगातील अवतार म्हणजे भगवान श्री चैतन्य महाप्रभू आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन आंदोलनाद्वारे सामूहिक पवित्र नामाचे कीर्तन कृष्ण भक्तीचा प्रसार केला आणि संपूर्ण भारतभर कृष्ण भावना पसरवली. त्यांनी भविष्यवाणी केली की या संकीर्तन आंदोलना प्रचार जगामध्ये सर्वत्र नगरी नगरी आणि खेडोपाडी होईल. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा भगवान श्री कृष्णांचे अवतार पुनिशदे महाभारत भागवत इत्यादी शास्त्रांच्या गोपनीय वर्णात प्रत्यक्षपणे नव्हे तर गुप्त वर्ण करण्यात आले. श्री चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनाद्वारे श्रीकृष्णांचे भक्त अत्यंत आकर्षित होतात. भगवंत हा अवतार दुष्टांचा वध करीत नाही तर आपल्या अहेतुकी कृपेद्वारे त्यांचा उद्धार करतो. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैत सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवाद पाश्चात्य देश तारिणे. वाञ्छकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. राजू बिहारी आणि चैतन्य महाप्रभूंच्या चरणार्थ आज हा खूप महत्वपूर्ण श्लोक आहे ज्यावर चर्चा करायचा खूप महत्वपूर्ण योग हा माझ्यापर्यंत येऊन पोहोच. जसं आपण पाहतोय ह्या चौथा अध्याय आपण अलौकिक ज्ञानाची चर्चा करतो आणि त्यातील पहिल्या 4 श्लोकांमध्ये आपण अलौकिक ज्ञानाची जी परंपरा आहे अध्यात्म ज्ञानाची जी परंपरा आहे त्याविषयी चर्चा केली होती. ह्याचा विभाग ज्यामध्ये 5 ते 10 श्लोक येतात ज्यात भगवान श्री कृष्णाच्या अवतरणाची दिव्य स्वरूप काय आहे ते आपल्याला कळतं.
5व्या श्लोकामध्ये पाहिलं की भगवंतांचे अनेक जन्म आहेत. 6व्या श्लोकामध्ये आपण कृष्णाच्या अवतरणाची वैशिष्ट्ये पाहिली. 6व्या श्लोकामध्ये कृष्ण अवतरणाचा काळ पाहिला. तर आजच्या श्लोकामध्ये आपण कृष्ण अवतरणाचे प्रयोजन कसं परित्राणाय साधूना म्हणजे काय तर साधूंच्या रक्षणासाठी हा पहिलं कारण पहिलं प्रयोजन. विनाशाय च दुष्कृताम दुसरं प्रयोजन काय आहे दुष्कर्म्यांचा विनाश करण्यासाठी आणि धर्म संस्थापनार्थाय तिसरं प्रयोजन आहे धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी संभवामी युगे युगे मी प्रत्येक युगात अवतरण करतो. म्हणजे 3 गोष्टी येतात. पहिली गोष्ट काय तर कृष्ण अवतरणाचे प्राथमिक कारण म्हणजे काय असतं की आपले जे शुद्ध भक्त असतात त्या भक्तांची त्यांना पाहण्याची भगवंतांना तीव्र इच्छा असते आणि भगवंतांना पाहायची भक्तांना तीव्र इच्छा असते. म्हणून ती तीव्र इच्छा पूर्ण करणे आणि त्यांचे रक्षण करणे हे प्राथमिक कारण आहे. कोणाचं शुद्ध भक्तांचं सर्वांचं नाही. त्यामुळे रिलॅक्स व्हायच्या अगोदर विचार करा मी शुद्ध झालोय. दुसरं कारण जे पाहतो आपण की दानवांना दंड करणं हे गौण आहे. तसं तात्पर्यामध्ये प्रभुपाद आपल्याला समजवतात की देवकी आणि वसुदेव यांना क्रूर कंसाने फक्त यासाठी त्रास दिला कारण कृष्ण त्यांच्यापासून जन्माला येणार म्हणून कृष्ण देवकीला मुक्त करण्यासाठी अवतरले कंसाला मारण्यासाठी. जरी दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्या असल्या म्हणूनच कंस मर्दन असं भगवंतांना हा उल्लेखित नाही. काय म्हटलं जातं देवकी सूत म्हणजे असं नाही की दंड द्यायचा नाही. जर दुसरा आपण विचार केला तर दंड ही देखील दया पण आहे. कृष्ण हा दुष्टांना मारतो हे दयेचेच कृत्य. कारण आपल्या दुष्कर्मांमुळे त्यांना मारून त्यांना मुक्ती दंड देतात. नाहीतर जर त्यांचा सहज असा मृत्यू झाला असता भगवंतांच्या समोर भगवंतांच्या हाताने न होता तर झालं असतं जन्म मृत्यूच्या राहाव्यात. परंतु जेव्हा कृष्णांची मृत्यूचे कारण बनतात तेव्हा त्यांच्या समोर कृष्ण असतो त्यांना कृष्ण आठवत असतो आणि कृष्ण आठवत असताना जर मृत्यू झाला तर आपलं हे जे भौतिक चक्र चालू असतं त्यातून आपली मुक्ती होते असं भगवंतांनी सांगितलंय. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा हे आपण पुढे पाहणार या. त्यामुळे दंड ही देखील दया. तिसरं आपण पाहतो की कृष्ण हे आदिवान आहेत. सर्व अवतारांचे मूळ स्रोत आहे. अनादिर आदिर देव कृष्ण काय अनादिर आणि आदिर गोविंदाय नमो नमः. तर असे जे कृष्ण ते अनेकानेक अवतार घेतात आणि अवतारांचे अनेक कार्यही आहेत. पुरुष अवतार गुण अवतार लीला अवतार शक्तावेश अवतार मन्वंतर अवतार युगावतार आणि हे सर्व विश्वात योग्य वेळी योग्य ठिकाणी अवतार घेत राहतात. जेव्हा अधर्म वाढतो किंवा अधर्मी लोकांची संख्या शक्ती वाढते आणि ते धर्मी लोकांना त्रास देतात किंवा धर्माचं आचरण थांबवतात तेव्हा धर्मी लोकांचे रक्षण करण्यासाठी आणि धर्म पुन्हा उभा करण्यासाठी भगवान अवतार. उदाहरणासाठी आपल्याकडे भगवान श्रीराम आहेत कृष्ण आहेत यांचे अवतार लीला आपण पाहिलेलं आहे रामायण महाभारत यांच्याद्वारे. भगवान रामनी तर स्वतः एक आदर्श प्रस्तुत करून दिला आणि म्हणूनच जेव्हा आपण अयोध्येमध्ये ध्वजारोहण पाहतो तेव्हा मन असं भावभावून भरवून निघतं. त्यांचं आगमन कशासाठी झालं होतं तर सर्वप्रथम जे भक्त आहेत जे साधू आहेत जे संत आहेत त्यांच्या रक्षणासाठी.
आणि तेव्हा क्षणासाठी त्यांनी जो आहे तो दानवांचा असुरांचा विनाश केला. भगवान दैत्य स्वभावाच्या लोकांचा नाश करतात. भगवान रामांनी लंका नष्ट केली नाही, तर तेथे धर्मी आणि भक्त विभीषणाची सत्ता प्रस्थापित केली. रावण तसा खूप शिक्षित, वेदांमध्ये प्रांगत. एवढंच काय, तर त्यांनी शिवजींनाही प्रसन्न केलेले, परंतु अहंकारामुळे ते कधी भक्त बनले. आणि त्यांनी मग काय केलं, दुष्ट आचरण सुरू केलं. आणि त्या भगवंतरांना राम असा अवतार घ्यावा लागला. परंतु त्यांनी केवळ रावणाचा नाश करण्यासाठी अवतार नाही घेतला, किंवा रावण ज्या लंकेत राहत होता त्या लंकेला नष्ट नाही केलं. त्यांनी काय केलं, धर्म पुनर्स्थापना केली. कशी, रावणाचे छोटे बंधू विभीषण जे अत्यंत धर्मी होते, त्यांनी लंकेचे राज्य विभीषणाच्या हाती सोपवले. श्री प्रभूची भगवान अवतरणाचे प्राथमिक आणि गौण प्रयोजनांबद्दल सांग. अवतरती अवतार, जे आध्यात्मिक विश्वातून भौतिक विश्व उतरतो त्यांना आपण अवतार म्हणतो. अशा अवतारांचे अनेक प्रकार आपण आत्ताच वेळेपूर्वी वाचले. गुण अवतार म्हणजे भौतिक प्रकृतीच्या गुणांचे नियंत्रण करे भगवंतांचे अवतार. म्हणजेच काय, तर ब्रह्मा, विष्णू, शिवजी जी अज्ञान गुणाचे प्रमुख आहेत, पण ते स्वतः अज्ञानी नाहीत. प्रमुख ते अत्यंत शक्तिशाली आहेत आणि प्रथम श्रेणीचे वैष्णव आहे. वैष्णवानाम यथा शंभू. लीलावतार लीलेच्या निमित्ताने घेतात. ते युगधर्म शिकवेलच असे नाही. युगधर्म शिकवण्यासाठी युगावतार असतात. युगधर्म हा युगाच्या सुरुवातीला शिकवला जातो. परंतु असं नाही की लीला अवतार शिकवत नाही, अवतारही शिकवू शकतो. जसं कृष्णांनी भगवद्गीता आणि उद्धव गीता शिकवली. लीलेच्या प्रदर्शनाबरोबर शिकवणही चालूच असते. शक्त्यावेश अवतार म्हणजे साधारण जीवांना शक्ती देऊन पाठवले जातात. पण पाहिलंय प्रभुपाद तेव्हा वयाच्या म्हातारपणी लोक वृंदावनमध्ये जाऊन जीवनाचा त्याग करायचा विचार करतात, तेव्हा प्रभुपादजींनी 7 समुद्रांपलीकडे गेले आणि कृष्ण भावनामृताचा प्रचार केला. ती कुठून मिळाली, भगवंतांनी दिली. मन्वंतर अवतार म्हणजे प्रत्येक मन्वंतरात येतो, प्रत्येक मनुच्या काळात गेला. पण चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण ते महावदन्याय आहे. त्यांना शुद्ध करतात. भगवंत इथे येऊन अधर नाश करतात, याचा अर्थ असा नाही की आपण इथेच भौतिक जगात लुटावे. ते प्रयोजन तर आहे की आपण परत घरी जाऊ, तर परम पुरुषाकडे, सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड कडे जाऊया. होय, भगवान काहीतरी व्यवस्था करतात जेणेकरून आपले जीवन चालते, पण अंतिम ध्येय आहे तर परत आपल्या भगवत धामाकडे जा. तात्पर्यामध्ये प्रभूची एका प्रकारच्या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करतात. पहिलं म्हणजे साधूची व्याख्या. साधूची व्याख्या काय, तर जो कृष्ण भावनामृत आत आहे, बाह्यता किंवा धार्मिकता तरी जो पूर्णपणे कृष्ण भावनामृत आहे तो साधू. कृष्ण भावनामृतात आहे म्हणजे काय, जो भगवंतांना पूर्णपणे शरण गेलाय. कारण की भगवंत अंतिम शिकवण हीच की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. भगवंतांना अजून काही नको. फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छ. भगवंत षडैश्वर्य पूर्ण आहेत. फक्त म्हणतात की अरे
बाळा परत घरी ये. स्वतःने जो चुकीचा विचार तुला मनामध्ये की तू भोग करू शकतोस, त्या विचारातून आता सुधारगृहातून सुधारणा होऊन परत भगवत धामाकडे परत. आणि जे असे पूर्णपणे भगवंतांना शरण जातात, एक कृष्ण भावनामृत. दुसरा मुद्दा प्रभुपादची दुष्कृतमची व्याख्या करतात की ज्याला कृष्ण भावनामृताची पर्वा नाही. म्हणजे शरण जाणे तर सोडा, शरण जाण्याची हृदयाच्या शुद्धीसाठी जे काही कार्य आहेत ते सुद्धा ते करायला तयार नाहीत. कोणती कार्य? तर भक्तांचा संघ, ग्रंथांचं पठण, हरिनामाचं संकीर्तन, कृष्ण प्रसादाचं सेवन आणि विग्रहाचं सेवन. तर ज्यांना याची पर्वा नाही सर्व दुष्कृतम, अशा सर्वांचा भगवान नाश करणार. कोणत्याही अवताराचे प्रमुख प्रयोजन हा तिसरा मुद्दा प्रभुपादजी घेतला की आपल्या निष्काम भक्तांना संतुष्ट कर. प्रल्हाद महाराज घ्या. प्रल्हाद महाराजांना वाचवण्यासाठी भगवंत अवतरित झाले असं नाहीये, तर त्यांना संतुष्ट करण्यासाठी प्रभू भगवंत आले. देवकी सुद्धा. आणि ना, नास्तिकांचा साखर भगवंतांचे एजंटही करू शकतात. ए नास्तिक, वरून उडव याला, उडायला. चौथा मुद्दा प्रभुपाद जे आपल्याला समजवतात ते म्हणजे अवतार सिद्धांत, जो चैतन्य चरितामृतामध्ये येतो. अवतार किंवा भगवंतांचा अवतार हा भगवंतांच्या राज्यातून भौतिक प्रकटीकरणासाठी अवतार. जो खास रूप भगवंतांचे अवतार आहे त्याला अवतार म्हणतात. तर असे अवतार आध्यात्मिक विश्वात भगवंतांच्या राज्यात असतात, परंतु जेव्हा ते भौतिक सृष्टीत येतात तेव्हा अवतार नाव धारण करतात. पाचवा मुद्दा आला होता, भगवान कृष्ण विशेषतः का अवतरले. ते प्राथमिक प्रयोजन काय? शुद्ध भक्तांच्या वृंदावन लीलांचे दर्शन घडवण्याच्या आर्ततेला शांत करण्यासाठी स्वतः कृष्ण अवतरले. ते अवतार नाहीत, ते अवतारी आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम राम. आणि सहावा मुद्दा जो प्रभुपाद जे आपल्याला समजवतात तो म्हणजे कलियुगाचे अवतार भगवान श्री चैतन्य महा. त्यांनी संपूर्ण देशात धर्माचा प्रचार केला आणि दुष्टांना देखील तारले. जगाईमध्ये एक उदाहरण आहे. आणि यासाठी शास्त्रीय पुरावा देखील आहे. संकीर्तन चळवळीचा त्यांनी केला. या अवताराविषयी उपनिषदे, महाभारत, श्रीमद भागवतात गुप्तपणे, हेच आहे, गुप्तपणे सांगितलेले आहे. हे सांगितले की ते मारत नाही तर आहे चुकीने कृपेने. म्हणूनच चैतन्य महाप्रभूंच्या अवताराची सर्वत्र चर्चा होते आणि त्यांनी तर संकीर्तन चळीचा जगभर प्रसार होईल अशी भविष्यवाणी सुद्धा केली होती. आणि भगवंताने काही सांगितलं ते होणार नाही असं शक्य नाही, आणि ते आपण पाहतो. आज जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक नगरात, प्रत्येक कॉलनीत हरिनाम संकीर्तन गजर ऐकूया. आणि हा जो आपला महिना आहे, जो ग्रंथ वितरणासाठी विशेष महिना आहे, त्यामध्ये तुम्ही पाहाल की जवळजवळ मध्ये हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. जवळजवळ प्रत्येक गल्लीमध्ये प्रभुपादजींचे हे जे सोल्जर्स आहेत, ज्यांना म्हणतो सैनिक आहेत, ते भगवंतांचे पुस्तकांचं वितरण करत असतात. प्रभुपादजी म्हणतात पुस्तकांचे वितरण करा, त्याने मी सगळ्यात जास्त संतुष्ट होईल.
आणि मी वचन देतो की तुम्हाला घेण्यासाठी, परत गोलोक वृंदावनात नेण्यासाठी मी स्वतः येईन. आणि आज जेव्हा आपण ह्या अवताराचे हे कारण ह्या श्लोकातनं पाहिलेत, तेव्हा ही आपली जबाबदारी ठरते की आपणही पुस्तकांच्या वितरणामध्ये सहभागी व्हायला. जर सहशरीर आपल्याला सहभागी होत नसता येईल, काही कारण असू शकतात, पण तरी सुद्धा आपण त्याच्यात हातभार लावू शकतो. आपण ऑनलाईन ग्रंथ वितरण करू शकतो. ज्यांना ज्यांना जे जे ग्रंथ पाहिजे, भगवद्गीता म्हणा, भागवतम म्हणा, छोटी पुस्तकं म्हणा, त्यांच्या पत्त्यावर आपण त्यांना घरपोच सेवा देऊ शकतो. आणि तेही जमत नसेल तर गुप्त दान करून आपण भगवद्गीता वाटू सुद्धा शकतो. भगवंत ह्याच गोष्टी आहेत, की कोण माझा शुद्ध भक्त. कारण की आपण सुरुवातीला काय पाहिलं, तर भगवंतांच्या प्रयोजनाचं जे मुख्य कारण आहे, प्राथमिक कारण काय, शुद्ध भक्तांची पाहण्याची तीव्र इच्छा पूर्ण करणे, त्यांचे रक्षण. कर्तव्य म्हणतं की आपणही शुद्ध भक्त व्हावं. आणि शुद्ध भक्तीसाठी आपल्याला आपल्या हृदयाचं जे आहे ते मार्जन करावं लागेल. कारण की त्याच्यात युगायुगाचे जन्मोजन्मांचे जे कल्मश आहेत ते आपल्या हृदयावर येऊन स्थापित झालेले आहेत. तर त्या हृदयाची शुद्धीकरणावर, त्या हृदयाची शुद्धी करण्यासाठी त्यात चांगला जर कोणता उपाय असेल तर तो म्हणजे जप, हरिनाम जप. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हा महामंत्र जेव्हा आपण उच्चारणे ऐकतो, तर हळूहळू काय होतं, की तो दर्पण मार्जन. आणि मग ह्या शुद्धीच्या प्रक्रियेला अजून आपल्याला चांगलं करायचं असेल, तीव्र करायचं असेल, तर भक्तांच्या साथ राहा. ग्रंथांचं पठन करा, ग्रंथांचं वितरण करा, केवळ आणि केवळ कृष्ण प्रसादाचं सेवन करा, भगवंतांच्या विग्रहांची सेवा करा. भक्त आणि गुरु आणि कृष्ण यांच्या सेवेमध्ये सगळं. आणि मग पहा की कशी ही प्रक्रिया चालते. आपणही शुद्ध भक्त बनतो. आपल्याला तारायला स्वतः भगवान कृष्ण वापी घेऊन घेतात आणि परत आपल्याला ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये टाळतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण. आपल्या सर्व भक्त मनापासून खूप खूप धन्यवाद. रविवारी आपण 9 वाजता येतात, 9:30 पर्यंत आपण ही चर्चा करतो. आणि अशा या 108 महत्वपूर्ण श्लोकांपैकी 32 श्लोक जे आहेत ते आज पूर्ण केलेत 31व्या सत्रामध्ये. अशीच आपली ही चर्चासत्र चालू राहावं, भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला मिळावं आणि दैनंदिन जीवनात आपण त्याचा उपयोग करावा, ही भगवान श्रीकृष्ण चरणी, राधा कुंज बिहारीच्या चरणी, चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंच्या चरणी विनंती. हेच आपल्याला ज्ञान देत राहावं आणि आपल्याला परत भगवत धामामध्ये प्रवेश मिळावा. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. आपल्यापैकी कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता, नाहीतर आपण चर्चेला इथे देऊया. आता वेळ झाली आहे ती आपली साप्ताहिक, आपण दर रविवारी जे प्रभुपादजींसोबत माळा हरे कृष्ण जप करतो त्या